छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज या सांगोला विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक जे आहेत इकडे उपस्थित आहेत। मला हे चित्र बघून खूप समाधान वाटलं की आपल्या पाणीदार आमदारांनी जे काम केलं गेल्या 10 वर्षामध्ये त्याची प्रचिती जी आहे ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मगाशी मिरवणूक काढली आणि मिरवणुकीनंतर आता ही जाहीर सभा इथे होते। या जाहीर सभेमध्ये मुंगीलाही येता येणार नाही अशा दाटीवाटीने जे लोक इथे बसलेले आहेत। हे प्रेम आहे बापू, तुमच्यावरचं प्रेम आहे। तुम्ही केलेलं जे कार्य आहे इतके वर्ष, मला वाटतं त्याच्यावरती प्रेम करणारी जनता, लोक, कार्यकर्ते जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत। मला वाटतं की आमदार आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा कशा प्रकारे काम करतो, आपल्या या विभागासाठी, आपल्या या मतदारसंघासाठी काय आणतो। आणि ग्रामीण भागामध्ये तर सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो पाण्याचा। मला वाटतं इतके वर्ष जे आहे पाण्याचा प्रश्न कोणी सोडवू शकले नाही, ते आपल्या शहाजी बापूंनी जे आहे हे सोडवण्याचं काम केलं। मला वाटतं इतिहासामध्ये असं कधी घडलं नसेल की 5000 कोटी रुपये जे आहे एका विधानसभा मतदारसंघासाठी शहाजी बापू इथे घेऊन आले। आणि हे एक एवढं मोठं पुस्तक जे आहे हे कामाचं शहाजी बापूंनी बनवलं। त्यामध्ये एक चांगलं चित्र आहे। हे चित्र मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। एका साईडला दुष्काळ आहे आणि दुसऱ्या साईडला पाणीच पाणी आहे। मला वाटतं हे चित्र जे आहे हे आपल्या मतदारसंघाचं सगळं काही सांगून जातं। आणि शहाजी बापूंनी मला वाटतं गेल्या 2.25 वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, तेव्हा खऱ्या अर्थाने या विधानसभेला विकास काय आहे, सरकार कशा प्रकारे काम करू शकतं, मुख्यमंत्री महोदय कशा प्रकारे काम करू शकतं, हे खऱ्या अर्थाने या विधानसभेने पाहिलं असेल, सांगोल्याने पाहिलं असेल, तर गेल्या 2.25 वर्षांमध्ये पाहिलं, शहाजी बापूंच्या रूपाने पाहिलं। त्याच्या अगोदरचे 2.5 वर्ष शहाजी बापूंनी सांगितले, 2.5 वर्ष शहाजी बापूंनी सांगितले की मुख्यमंत्री महोदय जे कशा प्रकारे लोकांना वेळ काढून काढून भेटत होते। 2.5 वर्षामध्ये फक्त फेसबुक लाईव्ह करण्याचं काम आणि एक विक्रम केला, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी फेस टू फेस काम जे आहे हे केलेलं आहे। आणि हे फेस टू फेस काम करत असताना आता जो फेस विरोधकांच्या तोंडाला आलेला आहे तो बघण्यासारखा आहे। कारण की 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काहीच होत नव्हतं। 2.5 वर्ष स्वतःला बंद करून घेतलं होतं, या महाराष्ट्राला पण बंद केलं होतं, सगळ्या योजना बंद। पण 2.25 वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास घेऊन जाण्याचं काम केलं, योजना घेऊन जाण्याचं काम प्रत्येक गावाखेड्यावरती नेलं। शासन आपल्या दारी असेल, या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने या महाराष्ट्रामध्ये 5 कोटी जे आहे लाभार्थी तयार झाले। 5 कोटी। अगोदर योजना नव्हत्या, अगोदर सरकार नव्हती का? अगोदर पण होती, योजना पण होत्या,
योजनेचे लाभार्थी पण होते, पण त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याची कोणाची इच्छाशक्ती नव्हती. ती राजकीय इच्छाशक्ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये होती. गेले 2.5 वर्ष आपण पाहताय, हा माणूस दिवस रात्र आपल्यासाठी काम करतो, दिवस रात्र आपल्यासाठी झटतोय. त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय काम करतायत. आणि या 2.25 वर्षांमध्ये सरकार काय काय काम करू शकतं जर ठरवलं तर मला वाटतं या सांगोल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडतं की जिथे कधीच काही झालं नव्हतं, पाण्याचा वनवा होता, आज सगळीकडे पाणी घेऊन जाण्याचं काम आज शहाजी बापूंच्या माध्यमाने, या सरकारच्या माध्यमाने झालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. सिंचन योजनेच्या माध्यमाने बघा इथे किती मोठे मोठे आकडे आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमाने 889 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. 40,000 एकर जे आहे हे क्षेत्र पाणी खाली आलं. नीरा उजवा कालवा असेल, त्याचबरोबर म्हैसाळ सिंचन योजना ही गेल्या अनेक वर्षापासून ऐकत होतो, ती योजना जी आहे ती मंजूर झाली. टेंबू योजना असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत पूर्णपणे वीज बिल माफ, 0 वीज बिल. कधी विचार केला होता की 0 वीज बिल जो आहे हा शेतकऱ्यांना कधी मिळेल? 0 वीज बिल देण्याचं काम देखील सरकारने केलं. आणि मगाशी मला सांगितलं की जळीत शेतीसाठी जे आहे 168 कोटी, ते पण खास बाब. बीएन जनमत सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.